अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करा. एक, लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होते, पण इथे तर ज्यांना आपण आपले दुःख सांगतो ते मजा घेतात. दोन, पडले असे काही लोक माझ्या नजरेतून त्यांची घमेंड आणि वागण्यामुळे. तीन, तुमच्याजवळ फक्त पैसा असला पाहिजे, कारण इथे भावनांची कदर कोणीही करत नाही. चार, जी व्यक्ती त्याच्याजवळ असणाऱ्या गोष्टींमुळे समाधानी राहत नाही, त्याला भविष्यामध्ये मिळणाऱ्या गोष्टीत सुद्धा कधीही समाधान वाटत नाही. पाच, दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये किमती बनवतात, तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये स्वस्त होऊन जाता. सहा, तुम्ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट जितकी कमी करताल, लोक तुम्हाला तेवढं लाचार बनवतील. सात, वाईट वेळ तुम्हाला कमजोर नाही तर चॅम्पियन बनणं शिकवते. आठ, ते तुम्ही नाही तर माझ्या अपेक्षा होत्या, ज्यांनी माझं सगळ्यात जास्त मन दुखावलं आहे. नऊ, प्रेम वचनांमुळे नाही तर जाणीवांमुळे कायम राहतं. दहा, खुश दिसण्याच्या जबरदस्तीमध्ये माणूस आणखीन जास्त उदास राहतो. अकरा, कोणी कितीही तुमचं आपलं असलं तरीही सगळ्यात आधी तो त्याचा फायदा पाहतो. बारा, बऱ्याचदा हरवले जातात जुने नाते एक नवीन नात्यांमध्ये बांधल्यानंतर. तेरा, काही लोक खोटं सुद्धा इतक्या विश्वासाने बोलतात की तुम्ही ओळखू शकत नाही ती व्यक्ती तुमच्याबरोबर खोटं बोलत आहे. चौदा, लोकांना तुमची कदर तेव्हा समजते जेव्हा वेळ निघून गेलेला असतो. 15, विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं, पण तो तोडण्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो. 16, बदललं तर निश्चित आहे, प्रत्येक गोष्ट बदलते, कोणाचं मन बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात. 17, लोक योगायोगाने फक्त भेटतात पण दूर जातात त्यांच्या मर्जीने. 18, विसरायला शिका, त्यामध्येच तुमचा फायदा आहे, कारण हे जग सुद्धा तुमच्याबरोबर तेच करणार आहे. 19, कोणाची सवय होणे प्रेम होण्यापेक्षा जास्त खतरनाक आहे. 20, जी गोष्ट सहजासहजी मिळते माणूस त्याची कधीही कदर करत नाही. 21, स्वार्थी नाते जेवढे लवकर बनतात तेवढेच लवकर ते तुटतात सुद्धा. 22, घमेंड आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच त्याचे नाते बिघडवतो. 23, कमजोर असतात असे लोक जिथे राग यायला पाहिजे तिथे ते रडतात. 24, कधी कधी खूप काही असतं बोलण्यासाठी पण मनातील गोष्टी मनातच राहतात. 25, मी कधी कोणाला आजमावलंच नाही, जेवढं प्रेम दिलं तेवढं प्रेम कधी मिळालंच नाही. 26, तुम्ही कितीही मनापासून नातं निभावा पण बदलणारे लोक बदलतातच. 27, मॅचिंग कपडे घातल्यामुळे फक्त शरीर सुंदर दिसेल, नाते आणि परिस्थितीशी मॅचिंग करा, तुमचं पूर्ण आयुष्य सुंदर होईल. 28, खोटा शब्द देण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही खरं बोलून नकार द्या. 29, आयुष्यामध्ये गैरसमज ठेवणं चूक करण्यापेक्षा जास्त खतरनाक असतं. 30, जर तुम्हाला खुश राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या, जगाकडे पाहून जर निर्णय घेतले तर नेहमी दुःखी राहताल. 31, आयुष्य असतं तर आपलं पण त्याला दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. 32, तुम्ही काय आहे हे गरजेचे नाही पण तुमच्यामध्ये काय आहे हे गरजेचे आहे. 33, निघून गेलेली वेळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि येणारी वेळ तुमच्या हातांमध्ये आहे. 34, थेंबाने एवढे आयुष्य आहे माणसाचे पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. 35, गेलेली वेळ कधीही परत येत नाही पण गेलेल्या वेळेमध्ये लोक कसं आणि काय वागले ते नेहमी लक्षात राहतं. 36, लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, नाहीतर नेहमी उदास राहताल, लोकांना काहीही फरक पडत नाही. 37, हे नाते सुद्धा खूप विचित्र असतात, बिना विश्वासाचे सुरू होत नाहीत आणि बिना धोक्याचे संपत नाहीत. 38, अडचणीच्या वेळी मदत करण्याचा दिखावा करणारे लोक बऱ्याचदा तुमच्या बर्बादीवर खुश होतात. 39, भरोसा तर आपल्या श्वासांचा सुद्धा नाही आणि आपण माणसांवर भरोसा करतो. 40, जो तुमच्या भावनांना समजून घेऊन सुद्धा तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीही होऊ शकत नाही. 41, तुम्ही कधी या गोष्टीचा विचार करू नका की तुम्ही एकटे आहे, तर या गोष्टीचा विचार करा की तुम्ही एकटेच
पुरेसे आहे. 42. वाया घालवू नका तुमचे शब्द प्रत्येकासाठी. फक्त शांत राहून पहा की तुम्हाला समजून कोण घेतं. 43. आयुष्यामध्ये एक वेळ अशी सुद्धा येते की माणूस दुःख सहन करणे सुद्धा शिकतो. 44. नाराज होण्याचा हक्क तर आपलेच लोक देतात, परक्यांसमोर तर खोटं हसावं लागतं. 45. कोणाला आपलं म्हणणं चुकीचं नसतं, पण कोणाला आपलं म्हणून सोडून देणं चुकीचं असतं. 46. जे माणूस नेहमी शांत राहतात तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा सगळं काही सांगून जातो. 47. खरं प्रेम बऱ्याचदा चुकीच्या लोकांवर होतं. 48. मनातील दुःख शरीराच्या दुःखापेक्षा जास्त त्रास देते, त्यामुळे नेहमी प्रसन्न ठेवा मनाला. 49. या जगामध्ये जगायचं असेल तर थोडं स्वार्थी व्हायला शिका, कारण इथे धोका मिळायला वेळ लागत नाही. 50. नातं तेच टिकून राहतं जिथे दोघांनाही एकमेकांना गमावण्याची भीती असते. 51. उगाचच होत नाही लोकांबरोबर ओळखी, कोणाकडून धोका मिळतो तर कोणाकडून ज्ञान मिळते. 52. चुकीच्या दिशेला पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की योग्य दिशेला आराम करा. 53. बोलणं कडू आहे पण मन साफ आहे. कोण कधी बदललं याचा माझ्याजवळ पूर्ण हिशोब आहे. 54. बदललेली वेळ आणि बदललेले लोक कधीही कोणाचे होत नाहीत. 55. मित्र परिस्थिती बदलणारे ठेवा, परिस्थितीनुसार बदलणारे नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते ते सुद्धा सांगा.